पाऊस पडण्यापूर्वी वातावरणात नेमका काय बदल होतो? कडक उन्हातही कधीकधी आपल्याला खूप घाम का येतो? आणि आकाशात तरंगणारे हे कापसासारखे ढग नक्की बनतात तरी कसे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला मिळणार आहेत. हॅलो मित्रांनो, DMI TV मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी भूगोल विषयातील अतिशय रंजक धडा, प्रकरण 3 आर्द्रता व ढग. मित्रांनो, हा धडा फक्त परीक्षेसाठी महत्त्वाचा नाही, तर आपल्या रोजच्या वातावरणात नक्की काय घडतंय हे समजून घेण्यासाठी खूप गरजेचा आहे. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे, ज्यावरून तुम्ही फक्त ढगांकडे पाहून ओळखू शकाल की आज पाऊस पडणार की नाही. त्यामुळे हा धडा पूर्ण समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या पाठाला. सांगा पाहू. आकृती 3.1 मधील दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा. त्यावरून चित्रांमध्ये व्यक्त केलेली हवेची स्थिती व ठिकाण यांविषयी वर्गात चर्चा करा व खालील चौकटींत लिहा. याबाबतचे वर्णन वहीत लिहा. 1. उष्ण व कोरडी हवा. वाळवंटी प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी आणि सूर्याची उष्णता जास्त असते. हवेत बाष्प नसल्यामुळे ती कोरडी असते, ज्यामुळे त्वचा लवकर कोरडी पडते. 2. उष्ण व दमट हवा. ज्या ठिकाणी हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त असते तिथे हवा दमट असते. किनारपट्टीच्या भागात समुद्र जवळ असल्याने हवा उष्ण व दमट जाणवते. अशा ठिकाणी शरीराला जास्त घाम येतो. 3. थंड हवा. उंच पर्वतीय प्रदेशात किंवा ध्रुवीय भागात तापमान खूप कमी असते, त्यामुळे तेथील हवा थंड असते. अशा ठिकाणी वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण तापमानानुसार बदलू शकते. भौगोलिक स्पष्टीकरण. सर्वसाधारणपणे हवेच्या स्थितीचे वर्णन करणारी विधाने आपण नेहमी करत असतो. हवेचा दमटपणा तसेच कोरडेपणा आपण वर्षभरात अनुभवत असतो. वाळवंटी प्रदेश, किनारी प्रदेश व पर्वतीय प्रदेशांमध्ये हवेच्या स्थितीत होणारे बदल चित्रातील संवादावरून लक्षात येतात. राजस्थान कोरड्या व उष्ण हवेच्या प्रदेशात येते. या हवेत बाष्प अत्यल्प असते. तेथील लोक सुती व सैल पेहराव वापरतात. काश्मीर खोरे थंड व कोरड्या हवेच्या प्रदेशात आहे. तेथील हवेत बाष्पाचे प्रमाण अल्प असते. तेथील लोक पूर्ण अंग उबदार कपड्यांनी झाकतात. मुंबई उष्ण व दमट हवेच्या प्रदेशात आहे. तेथील हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त असते. त्यातच जर आकाशात काळे ढग जमले तर हवेतील उष्णता अधिक वाढते. वरील चर्चेतील उष्ण, दमट, कोरडी, थंड हे सर्व शब्द हवेचे स्थितीदर्शक आहेत. त्याचबरोबर त्यांची सांगड वातावरणातील बाष्पाशी होत आहे. बाष्प हा घटक वातावरणात अदृश्य स्थितीत असतो. कोणत्याही ठिकाणची हवेची स्थिती स्पष्ट करताना बाष्प हा घटक प्राधान्याने विचारात घेतला जातो. एखाद्या ठिकाणी पर्जन्य स्थिती निर्माण होण्यासाठी वातावरणात बाष्प असणे आवश्यक असते. जरा विचार करा. हिवाळ्यात आपण जेव्हा आरशाच्या काचेवर उच्छ्वास सोडतो तेव्हा काय घडते ते अनुभवा. उन्हाळ्यात आपणास हा अनुभव का बरे येत नाही? हिवाळ्यात आरशावर उच्छ्वास सोडल्यावर काचेवर धुसर थर किंवा पाण्याचे बारीक थेंब जमा होतात, ज्याला आपण बाष्पीभवन आणि सांद्रीभवन या प्रक्रियेद्वारे समजून घेऊ शकतो. हिवाळ्यात काय घडते? आपल्या उच्छ्वासावाटे बाहेर पडणारी हवा शरीराच्या उष्णतेमुळे उबदार असते आणि त्यात बाष्प, पाण्याची वाफ असते. हिवाळ्यात आरशाचा पृष्ठभाग थंड असतो. जेव्हा ही उबदार हवा आरशाच्या थंड पृष्ठभागाला लागते तेव्हा त्या हवेतील बाष्पाचे रूपांतर पाण्याच्या सूक्ष्म थेंबात होते. यालाच सांद्रीभवन म्हणतात. यामुळे आरसा अंधुक किंवा धुसर दिसतो. 2. उन्हाळ्यात हा अनुभव काय येत नाही? उन्हाळ्यात सभोवतालचे तापमान आणि आरशाच्या पृष्ठभागाचे तापमान जास्त असते. त्यामुळे उच्छ्वासातील गरम हवा जेव्हा आरशावर पडते तेव्हा तापमानातील फरक फारसा नसतो. आरसा थंड नसल्यामुळे बाष्पाचे सांद्रीभवन होऊन त्याचे पाण्यात रूपांतर होत नाही. तसेच उन्हाळ्यातील कोरड्या हवेमुळे बाष्प त्वरित हवेत शोषले जाते. मुख्य कारण हवेतील बाष्पाचे कमी तापमानामुळे होणारे सांद्रीभवन, कंडेन्सेशन हे यामागील मुख्य शास्त्रीय कारण आहे. बाष्पीभवन. बाष्पीभवन ही पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पात रूपांतर होते. बाष्पीभवनाची प्रक्रिया हवेची शुष्कता, तापमान आणि वाऱ्याचा वेग यांवर आधारित असते. कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो. तसेच कोरड्या व थंड हवेतही बाष्पीभवनाची क्रिया सुरू राहते. याउलट अतिशय दमट हवा असताना बाष्पीभवनाची क्रिया मंदावते. वातावरणातील हवेच्या वाहण्याचा वेग व हवेचे तापमान जास्त असेल तर त्या परिस्थितीत बाष्पीभवनाची क्रिया जलद होते. वारा कमी वेगाने वाहत असेल व हवा थंड असेल तर बाष्पीभवन कमी होते. जरा डोके चालवा. वाळत घातलेले कपडे कोणत्या ऋतूत लवकर वाळतात? कोणत्या ऋतूत कपडे वाळण्यास विलंब होतो? त्याचे कारण काय असेल? वाळत घातलेले कपडे कोणत्या ऋतूत लवकर वाळतात? वाळत घातलेले कपडे उन्हाळ्यात सर्वात लवकर वाळतात. 2. कोणत्या ऋतूत कपडे वाळण्यास विलंब होतो? त्याचे कारण काय असेल? पावसाळ्यात कपडे वाळण्यास विलंब होतो. याची कारणे खालीलप्रमाणे आहेत. हवेतील आर्द्रता. पावसाळ्यात हवेमध्ये बाष्पाचे ओलाव्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे कपड्यांमधील पाणी हवेत शोषले जाण्याची प्रक्रिया मंदावते. सूर्यप्रकाशाचा अभाव. ढगाळ वातावरणामुळे सूर्याची उष्णता कमी मिळते, जी कपडे सुकवण्यासाठी आवश्यक असते. कमी तापमान. उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात तापमान कमी असते, ज्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन इव्हॅपोरेशन वेगाने होत नाही. वातावरणातील आर्द्रता.
हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची आर्द्रता असते. हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेच्या म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. हवा विशिष्ट तापमानास विशिष्ट प्रमाणातच बाष्प धारण करू शकते. हवा जसजशी थंड होते तसतशी तिची बाष्पधारण क्षमता कमी होते. म्हणजेच गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त बाष्प धारण करू शकते. एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते. हवेची ही स्थिती बाष्पसंपृक्त स्थिती म्हणून ओळखली जाते. करून पहा. पुढील कृती गटात करावी. मध्यभागी खोलगट असणारा एक ट्रे चाळणी घ्या. स्पंजचा एक तुकडा घ्या. ट्रेच्या सपाट तळभागावर खिळ्याच्या सहाय्याने काही छिद्रे पाडा. ट्रे चाळणीच्या मध्यभागी स्पंजचा तुकडा ठेवा. स्पंजमध्ये अजिबात पाणी नाही याची खात्री करा. स्पंजवर मोठ्या चमच्याने पाणी ओता. गटातील विद्यार्थ्यांनी किती चमचे पाणी ओतले याची नोंद ठेवावी. स्पंज संपूर्ण ओला होईपर्यंत चमच्याने पाणी ओता. त्यानंतरही पुढे पाणी ओतत राहिल्यावर काय होते ते पहा. आता पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. प्रश्न 1. सुरुवातीस स्पंजवर ओतलेल्या पाण्याचे काय झाले? उत्तर. सुरुवातीस स्पंज कोरडा असल्यामुळे त्यावर ओतलेले पाणी स्पंजने स्वतःमध्ये शोषून घेतले. प्रश्न 2. स्पंजवर पाणी ओतताना तुम्ही कोणता अंदाज केला होता? उत्तर. स्पंजवर पाणी ओतताना असा अंदाज केला होता की स्पंज काही मर्यादेपर्यंत पाणी शोषून येईल आणि एकदा का त्याची क्षमता संपली की पाणी खालून बाहेर पडू लागेल. प्रश्न 3. ओल्या स्पंजवर आणखी पाणी ओतल्यावर काय झाले? उत्तर. स्पंज पूर्णपणे ओला झाल्यावर संपृक्त झाल्यावर त्यावर आणखी पाणी ओतले असता स्पंज ते पाणी शोषू शकला नाही आणि ते पाणी ट्रेच्या छिद्रांतून खाली गळू लागले. प्रश्न 4. यातून कोणता निष्कर्ष काढाल? उत्तर. यातून असा निष्कर्ष निघतो की प्रत्येक वस्तूची पाणी शोषून घेण्याची एक ठराविक क्षमता असते. जेव्हा ही क्षमता पूर्ण होते तेव्हा ती वस्तू अधिकचे पाणी सामावून घेऊ शकत नाही आणि ते पाणी बाहेर पडते. हीच संकल्पना हवेतील बाष्पधारण क्षमतेच्या बाबतीत सांद्रीभवन समजून घेण्यासाठी वापरली जाते. भौगोलिक स्पष्टीकरण. स्पंजचा तुकडा हवेप्रमाणे आहे असे मानू. स्पंजचा तुकडा किती चमचे पाणी शोषून घेतो? स्पंज पूर्ण ओला झाल्यानंतर मात्र पाणी थेंबाथेंबाने खाली झिरपते. किती चमचे पाणी टाकल्यावर स्पंजमधून पाणी झिरपू लागले हे नोंदीवरून सांगताही येते. म्हणजेच स्पंजची पाणी धारण करण्याची क्षमता पूर्ण होते तेव्हा तो संपृक्त बनतो. याचप्रमाणे वातावरणातील हवेमध्ये असणारे बाष्प हे हवेच्या बाष्पधारण क्षमतेपेक्षा अतिरिक्त झाल्यास पावसाच्या किंवा हिमाच्या स्वरूपात पृथ्वीपृष्ठावर पडते. हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते. हवेचे तापमान जितके जास्त तितकी बाष्पधारण क्षमता अधिक असते. वातावरणात जसजसे जास्त वर जावे तसतशी हवा थंड होते हे आपण यापूर्वी शिकलो आहोत. या नियमानुसार हवा जसजशी उंच जाईल तसतशी हवेची बाष्पधारण क्षमताही कमी होत जाते. पुढील तक्त्यावरून हे स्पष्ट होते. हे नेहमी लक्षात ठेवा. आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर अशा एककात केले जाते. कोणत्याही तापमानाला हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 0 ग्रॅम प्रति घनमीटर असल्यास ती हवा कोरडी असते. तर 30 अंश सेल्सिअस तापमानास हवेतील बाष्प 30.37 ग्रॅम प्रति घनमीटर असल्यास हवा बाष्प संपृक्त असते. पहा बरे जमते का? विविध तापमानांवर 1 घनमीटर हवेची बाष्पधारण क्षमता दिलेली आहे. तक्त्याच्या निरीक्षणावरून बाष्पधारण क्षमतेतील फरक नोंदवा. जेव्हा हवेचे तापमान उणे 5 अंश सेल्सिअस असते तेव्हा तिची बाष्पधारण क्षमता 3.26 ग्रॅम प्रति घनमीटर इतकी असते. तापमान वाढून 0 अंश सेल्सिअस झाले की ही क्षमता 4.85 ग्रॅम प्रति घनमीटर होते. म्हणजेच त्यात 1.59 ग्रॅम प्रति घनमीटर इतकी वाढ होते. तापमान 5 अंश सेल्सिअस असताना बाष्पधारण क्षमता 6.80 ग्रॅम प्रति घनमीटर फरक 1.95 असते. तापमान 10 अंश सेल्सिअस असताना ही क्षमता 9.40 ग्रॅम प्रति घनमीटर फरक 2.60. 15 अंश सेल्सिअस असताना 12.83 ग्रॅम प्रति घनमीटर फरक 3.43 आणि 20 अंश सेल्सिअस असताना 17.30 ग्रॅम प्रति घनमीटर फरक 4.47 अशी वाढत जाते. जसजसे तापमान अधिक वाढते तसतसा हा फरकही मोठ्या प्रमाणात वाढतो. 30 अंश सेल्सिअस तापमानाला बाष्पधारण क्षमता 30.37 ग्रॅम प्रति घनमीटर होते तर 40 अंश सेल्सिअस तापमानाला ती थेट 50.12 ग्रॅम प्रति घनमीटर पर्यंत पोहोचते. वरील माहितीचे निरीक्षण केले असता असे दिसून येते की हवेचे तापमान आणि तिची बाष्प धारण करण्याची क्षमता यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. कमी तापमानाला हवेची बाष्प सामावून घेण्याची क्षमता कमी असते. मात्र जसे तापमान वाढते तशी ही क्षमता केवळ वाढतच नाही तर ती वाढण्याचा वेगही प्रचंड वाढतो. माहितीच्या निरीक्षणावरून बाष्पधारण क्षमतेतील हा फरक स्पष्ट होतो की तापमानात वाढ झाल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढते. विशेषतः कमी तापमानापेक्षा उदाहरणार्थ 0 ते 10 अंश सेल्सिअस उच्च तापमानाच्या गटात उदाहरणार्थ 30 ते 40 अंश सेल्सिअस बाष्पधारण क्षमतेत होणारी वाढ ही कितीतरी पटीने जास्त असते. याचाच अर्थ असा की उष्ण हवा थंड हवेच्या तुलनेत खूप जास्त बाष्प धरून ठेवू शकते. जेव्हा हीच उष्ण हवा थंड व्हायला लागते
तेव्हा तिची बाष्पधारण करण्याची क्षमता कमी होते आणि त्यातील अतिरिक्त बाष्पाचे रूपांतर जलकणांत होते। या प्रक्रियेला सांद्रीभवन असे म्हणतात आणि यामुळेच पाऊस पडतो। एका घनमीटर हवेत 15 अंश सेल्सिअस तापमानावर 12.8 ग्रॅम इतकी बाष्पधारण क्षमता असते। तेवढेच बाष्प त्या हवेत असल्यास ती हवा बाष्पसंपृक्त आहे असे म्हणतात। हवेतील ही आर्द्रता निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त करता येते। निरपेक्ष आर्द्रता, एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते। उदाहरणार्थ, सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते। विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते, तर ध्रुवांकडे ती कमी कमी होत जाते। जरा डोके चालवा। प्रश्न: हवेतील आर्द्रता कोणत्या ऋतूत जास्त असते? उत्तर: हवेतील आर्द्रता प्रामुख्याने पावसाळ्यात मान्सूनच्या काळात सर्वात जास्त असते। या काळात बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो आणि हवेत बाष्प सामावून घेण्याची क्षमताही अधिक असते। प्रश्न: मानवी शरीरावर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो? उत्तर: हवेत आर्द्रता जास्त असेल तर शरीराला येणारा घाम लवकर सुकत नाही, त्यामुळे आपल्याला चिकचिक जाणवते आणि अस्वस्थ वाटते। याउलट आर्द्रता खूप कमी असल्यास त्वचा कोरडी पडते, ओठ फाटतात आणि घसा कोरडा पडू शकतो। प्रश्न: आपल्या घरातील अन्नपदार्थांवर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो त्याचे निरीक्षण करा। उत्तर: आर्द्रतेमुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात। उदाहरणार्थ, बिस्किटे किंवा वेफर्स सारखे कुरकुरीत पदार्थ सादळतात, मऊ पडतात। तसेच ओलावा मिळाल्यामुळे अन्नपदार्थांना लवकर बुरशी लागते आणि ते खाण्यायोग्य राहत नाहीत। प्रश्न: कवकांची निर्मिती व आर्द्रता यांचा संबंध असेल का? उत्तर: हो, कवकांच्या बुरशीच्या वाढीसाठी आर्द्रता हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। दमट आणि उबदार वातावरणात कवकांची निर्मिती व वाढ अत्यंत वेगाने होते, म्हणूनच पावसाळ्यात कपड्यांवर किंवा भिंतींवर बुरशी आलेली दिसते। प्रश्न: वाळत घातलेले कपडे लवकर किंवा उशिरा सुकणे यांचा आर्द्रतेशी संबंध कशा प्रकारे असतो? उत्तर: जेव्हा हवेत आर्द्रता जास्त असते, उदाहरण पावसाळा, तेव्हा हवा आधीच बाष्पाने संपृक्त असते, त्यामुळे कपड्यांमधील पाण्याचे बाष्पीभवन संथ गतीने होते आणि कपडे उशिरा सुकतात। याउलट कोरड्या हवेत, उदाहरण उन्हाळा, आर्द्रता कमी असल्याने बाष्पीभवन वेगाने होते आणि कपडे लवकर सुकतात। पृथ्वीवरील जमीन व पाणी यांचे वितरण आणि ऋतुमान यांनुसार सुद्धा निरपेक्ष आर्द्रतेत फरक पडतो। सापेक्ष आर्द्रता, एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते। सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत व्यक्त केली जाते। सापेक्ष आर्द्रता टक्के बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले 100। एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 ग्रॅम प्रति घनमीटर असून बाष्पधारण क्षमता 30 ग्रॅम प्रति घनमीटर आहे, तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? दिलेली माहिती: निरपेक्ष आर्द्रता बरोबर 20 ग्रॅम प्रति घनमीटर, बाष्पधारण क्षमता बरोबर 30 ग्रॅम प्रति घनमीटर। सूत्र: सापेक्ष आर्द्रता बरोबर 20/30 गुणिले 100। उत्तर: 66.67%। एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 15 ग्रॅम प्रति घनमीटर असून बाष्पधारण क्षमता 15 ग्रॅम प्रति घनमीटर आहे, तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? दिलेली माहिती: निरपेक्ष आर्द्रता बरोबर 15 ग्रॅम प्रति घनमीटर, बाष्पधारण क्षमता बरोबर 15 ग्रॅम प्रति घनमीटर। सूत्र: सापेक्ष आर्द्रता बरोबर 15/15 गुणिले 100। उत्तर: 100%। निष्कर्ष: वरील दोन्ही उदाहरणांच्या उत्तरावरून कोणती हवा बाष्पसंपृक्त झाली आहे ते सांगा। उत्तर: दुसऱ्या उदाहरणातील हवा बाष्पसंपृक्त झाली आहे, कारण जेव्हा हवेची सापेक्ष आर्द्रता 100% असते तेव्हा ती हवा बाष्पाने पूर्णपणे भरलेली असते, म्हणजेच ती संपृक्त असते। जरा विचार करा, 20 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या बाष्पसंपृक्त हवेचे तापमान अचानक 10 अंश सेल्सिअस झाले तर काय होईल? उत्तर: जेव्हा 20 अंश सेल्सिअस तापमानाची बाष्पसंपृक्त सॅच्युरेटेड हवा अचानक 10 अंश सेल्सिअस पर्यंत थंड होते, तेव्हा खालील प्रक्रिया घडतात: बाष्पधारण क्षमतेत घट, हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमताही तिच्या तापमानावर अवलंबून असते। तापमान कमी झाले की हवेची बाष्पधारण क्षमता सुद्धा कमी होते। सांद्रीभवन कंडेन्सेशन, 10 अंश सेल्सिअसवर हवेची क्षमता कमी झाल्यामुळे ती जास्तीचे बाष्प धरून ठेवू शकत नाही, परिणामी त्या जास्तीच्या बाष्पाचे रूपांतर पाण्याच्या थेंबांत द्रवात होऊ लागते। यालाच सांद्रीभवन म्हणतात। दव किंवा ढगांची निर्मिती, हे सांद्रीभूत झालेले पाणी दवबिंदूच्या स्वरूपात जमिनीवर जमा होऊ शकते किंवा हवेत तरंगणाऱ्या धुलीकणांभोवती जमा होऊन धुकं किंवा ढग तयार करू शकते। थोडक्यात सांगायचे तर हवेतील जास्तीच्या बाष्पाचे पाण्यात रूपांतर होईल आणि आपल्याला दव किंवा धुके पाहायला मिळेल। तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात सुद्धा फरक पडतो। उसी बरोबर सापेक्ष आर्द्रता बदलते। साधारणपणे सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त असते, दिवसा तापमान वाढल्यामुळे सापेक्ष आर्द्रता कमी होते। समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असते, त्यामुळे तेथील हवा दमट असते। वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते, त्यामुळे तेथील हवा कोरडी असते।
करून पहा. शिक्षकांनी वर्गातील विद्यार्थ्यांचे 2 गट करावेत. पहिल्या गटाने शिक्षकांच्या देखरेखीखाली पुढील कृती काळजीपूर्वक करावी. आकृती 3.5 पहा. प्रेशर कुकरची शिटी काढून ठेवा. प्रेशर कुकरमध्ये थोडे पाणी घ्या. आता प्रेशर कुकरला उष्णता द्या. हँडल असणारे एक झाकण घ्या. पाणी उकळू लागल्यावर प्रेशर कुकरच्या वर जेथून वाफ बाहेर पडते तेथे थोड्या अंतरावर झाकण धरा. तुम्हाला काय दिसते त्याचे निरीक्षण करा. कृतीच्या निरीक्षणातून असे दिसून येते की पाणी गरम झाल्यामुळे पाण्याची वाफ होते. हीच वाफ जेव्हा थंड झाकणाला लागते तेव्हा गरम वाफेचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते. त्यामुळे झाकणावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. वर्गातील दुसऱ्या गटाने पुढील कृती करावी. आकृती 3.6 पहा. एक सपाट तळ असणारा काचेचा पेला घ्या. या पेल्यामध्ये बर्फाचे काही तुकडे टाका. आता हा पेला 2-3 मिनिटांसाठी खोलीत ठेवा. तुम्हाला काय दिसले? थोड्या वेळातच पाण्याचे थेंब पेल्याच्या बाह्य भागावर जमा झाल्याचे आढळतील. आकृती 3.6 पहा. हवेतील बाष्प थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आले की त्याचे सांद्रीभवन होते व पेल्याच्या बाह्यपृष्ठावर पाण्याचे थेंब जमा होतात. पहिल्या कृतीत कुकरमधील पाण्याची वाफ थंड होऊन सांद्रीभवनाने पाण्याचे थेंब निर्माण झाले. दुसऱ्या कृतीत हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन झाले असल्याचे दिसते. सांद्रीभवन आणि घनीभवन. वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन म्हटले जाते. तसेच वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला घनीभवन म्हटले जाते. हवेचे तापमान कमी झाल्यास हवेची बाष्पधारण क्षमता कमी होत जाते. हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते. त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते. सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात. मोकळ्या वातावरणात हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती धूलिकण, क्षार इत्यादी होते. दव, दहिवर, धुके ही जमिनीलगत आढळणारी तर ढग हे जमिनीपासून उंचावर आढळणारे सांद्रीभवनाचे रूप आहे. ढग व ढगांचे प्रकार. ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा एक प्रकार आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. धुके आणि धुरके यांत फरक असतो. धुके हे हवेतील निव्वळ बाष्पापासून बनते. धुरके हे हवा प्रदूषित असणाऱ्या क्षेत्रात धुके आणि धूर यांच्या मिश्रणातून बनते. वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होते. सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण व हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने ते जवळजवळ वजन विरहित अवस्थेत असतात. त्यामुळे ढग हवेत तरंगत राहतात. सूर्याच्या उष्णतेने जमीन व पाणी तापते. पृष्ठभागालगतची हवा तापल्यामुळे ती प्रसरण पावते व तिची घनता कमी होते. ही गरम हवा उंचावर जाऊ लागते. उंचावर जाताना हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते आणि सापेक्ष आर्द्रता वाढत जाते. हवेतील बाष्पाचे जलकणांत व हिमकणांत रूपांतर होते. ही त्या हवेची दवबिंदू तापमान पातळी असते. हवेतील बाष्पाच्या प्रमाणावर सांद्रीभवन पातळी ठरते. दवबिंदू तापमान पातळी देखील उंची व बाष्प यांच्या प्रमाणावर ठरते हे लक्षात घ्या. सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. हवेतील धूलिकणांभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी वरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाहामुळे ते वातावरणात तरंगत राहतात. ज्याप्रमाणे पतंग उडवताना पतंगाने एक विशिष्ट उंची प्राप्त केल्यावर तो वरवर जाऊन तरंगू लागतो, त्याप्रमाणे ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ढग हवेत तरंगतात. समुद्र सपाटीपासून निरनिराळ्या उंचीवर वातावरणात ढग आढळतात. अति उंचीवर तयार होणारे ढग बहुधा सूक्ष्म हिमकणांपासून तयार झालेले असतात. ढगांमध्ये बाष्पीभवनाची व सांद्रीभवनाची क्रिया एकापाठोपाठ घडत असते. ढगांतील जलकणांच्या व हिमकणांच्या सतत हालचाली होत असतात. पृथ्वीवर होणारी वृष्टी विशिष्ट प्रकारच्या ढगांतूनच होत असते. बाष्पाचे प्रमाण जमिनीलगत अधिक असते व समुद्र सपाटीपासून उंचीनुसार बाष्पाचे प्रमाण कमी होत जाते. यामुळे कमी उंचीवरील ढग आकाराने मोठे असतात तर जास्त उंचीवरील ढग आकाराने लहान असतात. आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार ढगांची त्यांच्या उंचीनुसार 3 मुख्य गटांत आणि एकूण 10 प्रकारांत विभागणी केली जाते. 7000 ते 14000 मीटर या अतिउंचीवर आढळणाऱ्या ढगांमध्ये सिरस, सिरोस्ट्रॅट्स आणि सिरोक्युम्युलस यांचा समावेश होतो, जो प्रामुख्याने बर्फाच्या स्फटिकांनी बनलेले असतात. त्यानंतर 2000 ते 7000 मीटर या मध्यम उंचीवर अल्टोस्ट्रॅट्स आणि अल्टोक्युम्युलस हे ढग आढळतात. 2000 मीटरपेक्षा कमी उंचीवर स्ट्रॅटोक्युम्युलस, स्ट्रॅटस आणि निम्बोस्ट्रॅटस हे ढग असतात, ज्यातील निम्बोस्ट्रॅटस हे प्रामुख्याने पावसासाठी ओळखले जातात. याशिवाय काही ढगांचा उभा विस्तार खूप जास्त असतो, ज्यांचे तळ जरी कमी उंचीवर असले तरी ते उभे विस्तारू शकतात. यामध्ये क्युम्युलस आणि गडगडाटासह पाऊस देणाऱ्या क्युम्युलोनिंबस ढगांचा समावेश होतो. वातावरणात ढगांची वेगवेगळ्या उंचीवर निर्मिती होते. या ढगांचे निरीक्षण केल्यावर उंचीवरनुसार त्यांचे 3 मुख्य प्रकार करता येतात. ते ढगांच्या तळाकडील उंचीवर ठरतात. ढगांची उंची सुमारे 7000 ते 14000 मीटर दरम्यान असेल तर त्यांना अति उंचीवरील ढग असे म्हणतात. जर ही उंची सुमारे 2000 ते 7000 मीटर दरम्यान असेल तर त्यांना मध्यम उंचीचे ढग असे म्हणतात. 2000 मीटरपेक्षा कमी उंची असलेल्या ढगांना कमी उंचीचे ढग असे म्हणतात. आकृती 3.8 पहा. जास्त उंचीवरील ढग. या ढगांमध्ये हिमस्फटिकांचे प्रमाण जास्त असते. यांचे वर्गीकरण सिरस, सिरोक्युम्युलस
आणि सिरोस्ट्रेटस या प्रकारांमध्ये केले जाते. सिरस हे मुख्यतः तंतुमय असतात. सिरोक्युम्युलस या ढगांचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायांसारखे दिसते. सिरोस्ट्रेटस हे वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात. यांच्या भोवती बरेचदा तेजोमंडल असते. मध्यम उंचीवरील ढग, यात अल्टोक्युम्युल्स व अल्टोस्ट्रेटस या ढगांचा समावेश होतो. अल्टोक्युम्युल्स हे स्तरांच्या स्वरूपात असून यातही तरंगासारखी रचना असते. बहुधा हे पांढऱ्या रंगाचे असून त्यात करड्या रंगाच्या छटा असतात. अल्टोस्ट्रेटस ढग हे कमी जाडीचे थर असतात. यातून सूर्यदर्शन होऊ शकते. मात्र सूर्यदर्शन हे दुधी काचेतून पाहिल्यासारखे दिसते. पहा बरे जमते का? आकृती 3.8 चे प्रथम निरीक्षण करा. आता वर्गाबाहेरील मैदानात जा. आकाशात असणाऱ्या ढगांचे निरीक्षण करा. पुढील मुद्द्यांवर चर्चा करून उत्तरे वहीत लिहा. ढगांचे आकार, रंग, उंची. साधारणपणे तुम्ही कोणत्या प्रकारचे ढग पाहिलेत ते लिहा. आकृती 3.8 चा आधार घ्या. या ढगांपासून पाऊस पडण्याची शक्यता कितपत आहे ते सकारण सांगा. आकृती 3.8 ढगांचे प्रकार आणि नैसर्गिक निरीक्षणाच्या आधारे उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. 1. ढगांचे आकार, रंग आणि उंची. आकार: ढग कापसाच्या गोळ्यांसारखे, थरांच्या स्वरूपात किंवा एखाद्या मोठ्या डोंगरासारखे उभे विस्तारित असू शकतात. काही ढग अतिशय विरळ तर काही गडद दाट असतात. रंग: ढगांचा रंग पांढरा शुभ्र, राखाडी किंवा गडद काळा असू शकतो. सूर्यप्रकाश ढगांमधून किती प्रमाणात आरपार जातो यावर त्यांचा रंग अवलंबून असतो. उंची: उंचीनुसार ढगांचे 3 मुख्य गट पडतात. जास्त उंचीवरील ढग 7000 ते 14000 मीटर हे प्रामुख्याने हिमकणांचे बनलेले असतात. मध्यम उंचीवरील ढग 2000 ते 7000 मीटर. यात अल्टोस्ट्रेटस आणि अल्टोक्युम्युलस यांचा समावेश होतो. कमी उंचीवरील ढग 2000 मीटर पेक्षा कमी उजा. यात प्रामुख्याने बाष्पाचे प्रमाण जास्त असते. 2. तुम्ही पाहिलेले ढगांचे प्रकार. टीप: प्रत्यक्ष निरीक्षणावरून याचे उत्तर बदलू शकते, परंतु सामान्यतः दिसणाऱ्या ढगांचे वर्णन खालीलप्रमाणे आहे. मी आज आकाशात क्युम्युलस प्रकारचे ढग पाहिले. हे ढग आकाराने कापसाच्या गोळ्यांसारखे असून त्यांचा विस्तार उभा आहे. यांचा खालचा भाग सपाट असून ते मध्यम उंचीवर दिसत आहेत. 3. पाऊस पडण्याची शक्यता आणि कारण. शक्यता: जर आकाशात क्युम्युलोनिंबस्के किंवा निम्बोस्ट्रेटस प्रकारचे ढग असतील तर पाऊस पडण्याची शक्यता 100% असते. कारण: क्युम्युलोनिंबस ढग हे गडद राखाडी किंवा काळ्या रंगाचे असतात. ते अतिशय घनदाट असतात आणि त्यांचा उभा विस्तार मोठा असतो. या ढगांमध्ये बाष्पाचे प्रमाण प्रचंड असते आणि सांद्रीभवन प्रक्रिया वेगाने होऊन त्यातून जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि कधीकधी गारपीट देखील होते. या उलट पांढऱ्या शुभ्र सिरस ढगांपासून पाऊस पडत नाही, कारण ते खूप उंचीवर असून त्यात बाष्पाचे प्रमाण कमी असते. तुम्ही आज आकाशात कोणत्या रंगाचे ढग पाहिले आहेत त्यावरून आपण पावसाचा अंदाज अधिक अचूक लावू शकतो. कमी उंचीवरील ढग. यात 5 वेगवेगळे प्रकार केले जातात. स्ट्रॅटोक्युम्युल्स या ढगात थर असतात. त्यांचा रंग पांढरा ते धुरकट असा असतो. यात ढगांचे अनेक गोलाकार पुंजके आढळतात. स्ट्रेटस ढगात देखील थर असतात. यांचा रंग राखाडी असतो व तळाकडील भाग एक समान असतो. निम्बोस्ट्रेटस हे ढग जाड थरांचे असतात. गडद राखाडी रंगाचे असून यापासून रिमझिम पाऊस तसेच हिमवर्षाव होऊ शकतो. क्युम्युल्स ढग भूपृष्ठापासून 500 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग आहेत. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहांचा या ढगांच्या निर्मितीस हातभार लागतो. हे ढग अवाढव्य असून घुमटाकार असतात. ते करड्या रंगाचे असतात. क्युम्युल्स ढग हे आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात. या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युम्युलोनिंबस ढगांमध्ये रूपांतर होते व वृष्टी होते. क्युम्युलोनिंबस ढग हे वैशिष्ट्यपूर्ण ढग वादळाचे निदर्शक आहेत. ते ढग काळ्या रंगाचे व घनदाट असून पर्वतकाय दिसतात. ढगांच्या माथ्याजवळील भाग ऐरणीसारखा सपाट दिसतो. या ढगांत गडगडाट होतो तसेच विजाही चमकतात. वादळी पावसासह कधीकधी गारपीटही होते, पण हा पाऊस फार काळ टिकत नाही. आकृती 3.9 पहा. आकाशात असणाऱ्या सर्वांत मोठ्या क्युम्युलोनिंबस या ढगांतून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो. या ढगांच्या वरच्या भागात धन अधिक व खालच्या बाजूला ऋण प्रभार असतो. त्यांच्या खाली जमीन ही नेहमी धनप्रभारयुक्त असते. भारांमधील फरकामुळे विद्युत प्रभार निर्माण होऊन विजेचा लखलखाट होतो व आकाश क्षणमात्र उजळते. विजेच्या सभोवतालची हवा विजेच्या अतिउष्णतेमुळे एकदम प्रसरण पावते व त्यामुळे मोठा गडगडाट ऐकू येतो. इतर ढगांपेक्षा या ढगातून पडणारे पावसाचे थेंब मोठे असतात, कारण ढगातल्या ढगात थेंब खूपदा वर खाली फिरतात व प्रत्येक वेळी ते आणखी पाणी जमवतात. त्यामुळे थेंब मोठे होऊन इतके जड होतात की ते ढगात तरंगत राहू शकत नाहीत. ते पावसाच्या स्वरूपात जमिनीवर येतात. कधीकधी ढगातील हवा फार थंड असते, त्यामुळे हे थेंब गोठतात व गारा स्वरूपात जमिनीवर येतात. यालाच आपण गारपीट म्हणतो. जरा डोके चालवा. हवेची स्थिती सांगताना सोबतच्या चिन्हांचा वापर कोठे केला जातो ते शोधा. या चिन्हांचा अर्थ खाली दिलेल्या चौकटींत लिहा. माहित आहे का तुम्हाला? ढगफुटी हा वृष्टीचा एक प्रकार आहे. जोरदार
जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्यांमुळे जमिनीकडे येणारे पावसाचे थेंब ढगातच थोपवले जातात. या थेंबांचे गारांमध्ये रूपांतर होते, त्यामुळे ढग जड होतात. हे वजन ऊर्ध्वगामी वारे पेलू शकत नाहीत. अशा वेळेस मोठ्या गारांसह मुसळधार पाऊस पडतो. यालाच ढगफुटी असे म्हणतात. एखाद्या लहान किंवा विशिष्ट भूभागावर सुमारे 100 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो. हा प्रकार प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशात आढळतो. भारतामध्ये हिमालयाच्या रांगांत असलेल्या राज्यांमध्ये अशा प्रकारचा पाऊस पडलेला आढळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी भूगोलातील तिसरा धडा आर्द्रता व ढग पूर्णपणे वाचून अभ्यासला आहे. मला खात्री आहे की बाष्पीभवन, सांद्रीभवन आणि ढगांचे विविध प्रकार तुम्हाला या वाचनातून नक्कीच समजले असतील. पण भूगोलाचा हा प्रवास इथेच थांबत नाही. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यापुढील अत्यंत महत्त्वाचा आणि रंजक धडा म्हणजेच धडा क्रमांक 4 सागरतळ रचना अभ्यासणार आहोत. महासागराच्या तळाशी नेमकं काय असतं आणि तिथली भूभूरूपे कशी असतात हे आपण त्या व्हिडिओमध्ये सविस्तर वाचणार आहोत. त्यामुळे पुढचा व्हिडिओ मिस करू नका. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.